चालू. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू. चिनू, ससा आणि जादूचे फूल. एका अतिशय सुंदर निळ्या रंगाच्या जंगलात चिनू नावाचा एक छोटा आणि खेळकर ससा राहायचा. चिनू खूप आनंदी होता आणि त्याला दिवसभर इकडून तिकडे उड्या मारायला खूप आवडायचे. त्या निळ्या जंगलात सर्व काही खूप वेगळे आणि जादूचे होते. या जंगलाच्या मध्यभागी एक खूप मोठे आणि जुने जादूचे झाड होते. या झाडावर एक अतिशय सुंदर गुलाबी रंगाचे फूल उमलले होते. नीला नावाचा एक शहाणा हरिण या झाडाची आणि फुलाची काळजी घेत असे. त्याने सर्वांना सांगितले होते की हे फूल खूप खास आहे. हे जादूचे फूल फक्त तेव्हाच चमकत असे जेव्हा जंगलातील सर्व प्राणी एकमेकांशी खरे बोलत असत. जोपर्यंत सर्वजण प्रामाणिक राहत तोपर्यंत ते फूल संपूर्ण जंगलाला प्रकाश देत असे. चिनू आणि त्याची मैत्रीण पिलू नावाची खारुताई त्या झाडाभोवती रोज खेळत असत. एक दिवस चिनू एकटाच झाडाजवळ खेळत होता. खेळता खेळता त्याचा जोरात धक्का झाडाला लागला. अचानक कडक असा आवाज झाला आणि झाडाची एक छोटी फांदी तुटून खाली पडली. चिनू एकदम दचकला आणि घाबरला. चिनूला वाटले की जर नीलाला हे समजले तर तो त्याच्यावर खूप रागावेल. घाबरलेल्या चिनूने ती तुटलेली फांदी उचलली आणि जवळच असलेल्या एका मोठ्या निळ्या दगडाच्या मागे लपवून ठेवली. त्याचे हृदय धडधडत होते. थोड्या वेळाने नीला हरिण तिथे आले. त्याने पाहिले की झाडाची एक फांदी कमी आहे. त्याने चिनूला विचारले, चिनू, तुला माहीत आहे का ही फांदी कशी तुटली? तू इथेच खेळत होतास ना? चिनू खूप अस्वस्थ झाला. चिनू घाबरून खोटे बोलला, नाही नीला, मला काहीच माहीत नाही. मी तर आताच इथे आलो आहे. चिनूच्या तोंडातून हे खोटे शब्द बाहेर पडताच झाडावरील ते सुंदर गुलाबी फूल अचानक काळे पडले आणि त्याचा प्रकाश नाहीसा झाला. संपूर्ण जंगल आता उदास दिसू लागले. फुलाचा प्रकाश गेल्यामुळे सर्वत्र सावल्या पसरल्या होत्या. पिलू खारुताई तिथे आली, पण कोणालाच खेळायला मजा येत नव्हती. चिनूला आतून खूप वाईट वाटत होते. त्याला समजले होते की त्याच्या खोट्या बोलण्यामुळे हे झाले आहे. शेवटी चिनूने ठरवले की तो आता अधिक काळ खोटे बोलू शकणार नाही. तो धावत नीलाकडे गेला आणि रडत म्हणाला, नीला, मला माफ कर. माझ्या खेळण्यामुळेच ती फांदी तुटली होती आणि मी तुझ्याशी खोटे बोललो. त्याने दगडामागे लपवलेली फांदी बाहेर काढली. चिनूने खरे सांगताच एक चमत्कार झाला. ते काळे पडलेले फूल पुन्हा एकदा सुंदर गुलाबी झाले आणि पूर्वीपेक्षा जास्त जोरात चमकू लागले. नीलाने चिनूला जवळ घेतले आणि समजावले की चूक स्वीकारणे हाच सर्वात मोठा गुण आहे. चिनू आणि पिलू पुन्हा आनंदाने नाचू लागले. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू.